मॉर्निंग गाइस. आज आहे 15 ऑक्टोबर. हा माझा फर्स्ट ब्लॉग आहे आणि आता वाजले आहेत 6 वाजत आले आहेत. ऑक्टोबर 2025. आजपासून मी प्रयत्न करतोय ब्लॉग बनवायचा. चला तर आजच्या दिवसाची सुरुवात करूया. बाय. फ्रेश होतो मग येतो. तो अभी हम फ्रेश हो गए. देखते आई क्या करे. काय करतेस? काय करता नाश्त्यात? काय आज? पाल्याची भाजी. कसली? पाल्याची भाजी आणि चपाती. सो ठीक है, चलो तब तक हम कुछ और काम करते. भाजी 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 भैया. मार्केट में भाजी रहती है हमारी, ज़्यादा नहीं, थोड़ी बहुत ही रहती है. अभी लेके जाना है उसको, तो चलो उसको पैक करते हैं थैले में. मुळ्याची भाजी आहे आणि 100 पेंड्या जरी असतो जी आता मार्केटला घेऊन जाणार. तसे आज बुधवार आहे, आमचा बाजार असतो मार्केटचा. ठीक आहे. आणि ब्लॉग माझा मराठी, हिंदी आणि माझ्या कोकणी भाषेत तिन्ही भाषेमध्ये असू शकतो. त्यामुळे आप लोग समझ के लो. अच्छे से बनाने का ट्राई कर रहा हूँ. बस आपका साथ सपोर्ट चाहिए. आपका सपोर्ट रहेगा तभी आगे वीडियो बनाने में मज़ा आएगा. मेरा जो डेली रूटीन है वो मैं आपको दिखाऊंगा क्या है, कैसा रहता है मिडल क्लास बॉय का. तर अशा प्रकारे आपली भाजी रेडी आहे. याच्यामध्ये चिबूड आहेत आणि 3 पिशवी भाजी. आज आता थोडा वेळ मार्केटला जाणार आहे घेऊन. आणि बघा, देखो मॉर्निंग हो गया. अरे ये हमारा कॉलेज स्टुडंट. गुड मॉर्निंग. येशील आता ब्लॉगमध्ये पण. अरे ये हमारा संस्कार और ये ब्लू. चलो फिर मिलते हैं. पप्पा गेलेले.
चला तर मग नाश्ता करूया. 1 2 3 आणि 4 आणि ये वा 5 चपाती खाने का और थोड़ा भाजी. भाई मेरा खाना एकदम ताट रहता है, कोई डाउट नहीं, बंदा भी वैसा ही. चला आजचा नाश्ता चपाती आणि पाल्याची भाजी. भाजी हा विषय माझा खूप आवडता आहे. कोणती पण भाजी असू दे, सर्व भाजी खाणार. कारल्याची असो, पाल्याची असो, मुळ्याची असो, मेथी असो. आज बाजार है, आज जल्दी जाना पड़ेगा, मतलब जगह नहीं मिलती है बाहर. चलो मिळते बाद में. बाजाराला जायला थोडासा वेळ आहे, तोपर्यंत आपण जरा कालच बकरी आली होती ती बघूया. बारकी बारकी पिल्ला. नाव काय ठेवला त्यांची? फोटो करली ना काल म्हणतो काल पोट नाही भरला रात्री काढून भरला. आज नाही रुचवणार आता ह्याचा एका नाही येणार रात्री तिन्ही पण येतात ना बकरी आहेत. काय यादव साहेब ब्लॉग मध्ये येणार, यायचंय का? ब्लॉग चालू आहे तरी कर, झूम नाही होता. चला तर मग भेटू आता बाजारामध्ये डायरेक्ट. पाणी घेऊन ये. आता पाय काय ठेवायचं नाही, बसायला पाय तिकडून जा ना, वरती वांडी घालून बस. चल जाऊया. आता काय बघूया भाजी. असं पकड, असं असं पकड, इकडून असं. हां समोर दाखव. चलो वाडी. अशा प्रकारे आपल्या दिवसाची सुरुवात झाली आहे. सातोळी मार्केटला, वैभववाडी मार्केट आम्ही बसले पुढे. आमची मामी आपल्या गाडीत अजून आपली माणसं वाढलीत. पॅसेंजर मार्केटला बरं नाही. चला वनिताला म्हणा गेलं फोन लावेन म्हणा. हे आहे चौवटी माता मंदिर, नादोडे गाव. हे आमचे रोड, खडखडी रोड, खडखडी एसटी जाते इथून. तरी हा रोड का अजून झालेला नाही आहे. उद्या यावर्षी आहे ना, आता पुढच्या वर्षी होणार म्हणतायत. बघू म्हणजे बघा किती आहेत ते, त्यातून जावं लागतं. तर वैभववाडीला जाता आता आपल्या नादोडे ते वैभववाडी या रूटमध्ये आपल्याला एक रेल्वे फाटक मिळतं आणि ते आयुष्यात फाटकच लागलं आहे. बघूया आता, बहुतेक पुढच्या वर्षी चालू होईल अंडरग्राऊंडमधून. तिथे अंडरग्राऊंड चालू होणार आहे रोड. त्यावेळी हा फाटकचा प्रश्न सुटेल. बघूया आता ट्रेन येईल थोड्याच वेळात, तोपर्यंत वाट बघूया. दुसरा काहीच पर्याय नाही.
अजून एक सांगायचं म्हणजे या साईडला गोवा पणजी आणि गोवा पणजी इथून तर नाही म्हटलं तरी 2-2.5 तासाची रनिंग आहे ट्रेनने. आणि या साईडला आपली मुंबई. इकडे आमचं वैभववाडी रेल्वे स्टेशन आहे. इथून पुढे 1-2 किलोमीटर 2-3 किलोमीटर ठीक आहे. आणि हा इथे आहे कोकिसरे फाटा. कोकिसरे रेल्वे फाटक आहे आपल्या कोकिसरेचा. ट्रेन येईलच आता थोड्या वेळात. थोड़ी ट्रेन में आएगी ट्रेन. ओके तर मार्केटला आलो आहोत. हे वैभववाडी मार्केट, हे आपलं बस स्टँड. ती बघा कोल्हापूर लागलेली आहे गाडी. पैसा यांचा नाही पैसा नको. जाऊ फोन करा. हा घरी पोहोचले. चल उतर. विस्कडून नको लावू. उंदराने पोचकर लागलेला टाकले. बाबू हा 2-3 दिवसात टिकणार तो. होय. दोस्तों हमने अभी भाजी का दुकान लगाया है. माँ बैठी है दुकान पे. तो अभी हम निकल पड़े. अभी जा रहे हैं अभी इसकी पेट पूजा करने. दिन भर की बाड़ी मारेंगे और फिर रिटर्न आना है मार्केट में. मित्रांनो आता मी चालू आहे आपले डॉक्टर कोळी यांच्याकडे भाडं घेऊन. पॅसेंजर आहे. पॅसेंजर म्हणजे आपलीच माणसं आहेत माझ्याच वाटची आणि लोक पण आहेत म्हणजे. ठीक आहे तर आपण बघूया. इकडे महादेवाचं देऊळ आहे. परत नादोडे हायस्कूल आहे. त्यातून उंबाडा पण आहे. तुम्ही बघू शकता इथे मालवण कणकवली 29 किलोमीटर आहे. अशा प्रकारे या देऊचा देऊ आहे. कप झालं वाटतं. आणि ब्लॉग बनवतोय असंच डेली ब्लॉग चालू केले. हे आहेत आमची फॅमिली. डॉक्टर कोळी. तर आलोच आहे. तर आपण वजन चेक करूया. चेक करते गाइस. आहे पहले कितना था अब कितना है. अच्छा है. कुछ महीने पहले भी इतना ही था. ना ज़्यादा ना कम. डॉक्टर गायब. तर मित्रांनो आपण आता आलो आहोत रेशनवरती मांजरेकर यांच्या इथे. तुम्ही बघू शकता किती गर्दी आहे. गर्दी याच्यापेक्षा होती. आता थोडी कमी झाली आहे. आहेत आमचे प्रदीप मांजरेकर. गर्मी हैरान व्हायला झालं रे बाबा. इतना गर्मी है ये वैभववाडी में. पैसेंजर आ रहे हैं.
आता घरी जायची वेळ झाली आहे. त्याच्यानंतर पुन्हा रिटर्न परत एक भाडं आहे, परत यावं लागणार. तर पुन्हा एकदा घरी येऊन आता परत दुसऱ्या एका भाड्याला जायचं आहे. तोपर्यंत आपण बघूया. ये हमारा खेत, चावल का खेती, मराठीमध्ये बोलतात भाताची शेती. नाही इथनं एवढं क्षेत्र लावलेलं आहे आणि अजून एवढं क्षेत्र दुसऱ्या ठिकाणी आहे. अजून थोडे दिवस आहेत भात कापायला, अजून तयार होते. हा मळब भरून आली आहे. थोडासा पाऊस पडला पाहिजे यार, भाताला पाण्याची गरज आहे. बस एक सरी येऊन जाऊ देत. A few moments later. खूप दिवसांनी आज वातावरण बघायला मिळत आहे. आणि मगाशीच बोललो होतो की मळब आली आणि पाऊस यायला पाहिजे. तर हा बघा पाऊस आला आहे. आता सगळीकडे सर्वत्र मस्त गारवा होणार आहे. काचेवर दिसत, तुला बाहेर नाही दिसणार पण काचेवरती दिसेल इथे पावसाचे थेंब पडलेले आहेत. हा आता जरा कसं मस्त. काही लोकांचे भातं थोडे आता कापायची राहिली असतील, पण काही लोकांची लेट भातं आहेत ती त्यांना थोडंसं आता पाणी मिळेल. बरं झालं थोडासा पाऊस आला. अजून थोडीशी मोठीसर आली पाहिजे, त्याच्यानंतर मग काय टेन्शन नाही एवढं. चला याच्या पण पोटात पेट्रोल टाकूया. ब्लॉक चालू आहे बाई, टाक फुल करून. गटाक गाडी जरा भरवत आहे. हा वातावरण बघा एका मिनिटात चेंज झालंय पूर्ण. ढगाळ वातावरण. मगाशी ऊन होतं ना, आता पाऊस अचानक. जोरदार पाऊस. आणि आता वेळ आली आहे आपल्या गाडीचे दरवाजा लावण्याची. अरे बाबा, सुन रहे हो काय, देख रहे हो? हां किती जोरात चमकला नाही. हे का, मोबाईल पकड. त्या साईडला नको, तिकडे नको, तिकडे कॅमेरा. 2 मिनिटं काम आहे. कशासाठी दाखव कसं. बारिश का बारिश कैसा गिर रहा है एकदम टमाटम. सडनली क्लाइमेट चेंज. जोरदार पाऊस. वैभववाडी येते. अचानक भयानक. हेलो मित्रांनो, दोस्तों जरा देखो तो सही, आगे को कुछ दिख ही नहीं रहा है. और अभी तो 4:15 बज गए, मतलब दिन का 4:15. ऐसा लग रहा है जैसे शाम हो गई, कुछ भी नहीं दिख रहा है. मैंने तो ये अपना इसका पार्किंग लाइट लगा के चल रहा हूँ. सामने वाली गाड़ी भी वैसी आ रही है. देखो एवढा मोठा पाऊस बाबा, मजा है ना. लोग अभी चमकले आज तक. ठीक आहे, मला ड्राईव्ह करू दे. काय नाही तर ह्या गडगड्यात. चलो बाय. चला आज दिवसाचा शेवट. संध्याकाळ झाली आणि खूप जोरदार पाऊस पडल्यामुळे पूर्ण एरियाची लाईट गेली आहे. नाही, त्यांच्याकडे जनरेटर आहे. अंधार ग्रुप. चलो
दिन भर की थकान के बाद, भागदौड़ के बाद अभी आ गए हम हमारे घर पे। लाइट कधी येत आता? चलो मिलते लाइट आने के बाद, बाय बाय मित्रांनो। तर आता वाजले आहेत 7:10 आणि आजच्या दिवसाचा या ब्लॉगचा आपण आता शेवट करणार आहोत। तर मला सर्वप्रथम तुमचा याबद्दल रिस्पॉन्स काय आहे, काय प्रतिक्रिया आहे हे मला तुम्ही कमेंटमध्ये प्लीज मेन्शन करा। आणि काही चेंजेस करायचे असतील म्हणजे जसं की मी मध्ये हिंदीमध्ये बोलतो, मराठीमध्ये बोलतो आणि माझी कोकणी भाषा, तर त्याच्यामध्ये काही चेंजेस करायचे असतील तर प्लीज मला तुम्ही मेन्शन करा की काय करा, की एकच कोणती लँग्वेज ठेवू का, की कोकणी भाषा वापरू की मराठी, या फिर मैं हिंदी में बोलू। हिंदीमध्ये यासाठी बोलतो की मोस्टली पब्लिक आपल्याला कसं हिंदी ऑडियन्स पण आपलं आहे, तर त्यांना पण म्हणजे समजतं तसं त्यांना पण बरं वाटतं, म्हणून मी कसं मध्ये हिंदी बोलतो। पण ठीक आहे, काय हरकत नाही, तुम्ही मला प्लीज सजेस्ट करा। आणि मी माझ्याकडून पूर्ण प्रयत्न करतोय ब्लॉग व्यवस्थित बनवायचा। हां, तरी पण तुमच्याकडून काही असे चेंजेस करायचे वाटत असतील तर प्लीज, मी तर माझ्याकडून पूर्ण नॅचरल जे काय आहे ते तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतोय। त्याच्यामध्ये असं काही हे नाही आहे रचून केलेलं किंवा असं काय, ठीक आहे। तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअरसुद्धा करा। थँक्यू, भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये, बाय।